आज आमच्याकडे वांग बटाटा काठियावाडी स्टाईल गुजराती कढी आणि भाकरीचा बेत आहे। त्यासाठी मी प्रथम आलं आणि मिरची बारीक वाटून घेतली। त्यातली थोडीशी वांग्यासाठी बाजूला काढून त्यात 2 चमचे बेसन घातले, 2 चमचे दही घातले। मग त्यात थोडासा हिंग, मीठ आणि अंदाजे 4 ते 5 चमचे साखर घालून मी आता इथे वाटत आहे। मग अंदाजे पाणी घालून ते एकजीव करावे आणि जर का तुम्हाला मीठ किंवा साखर किंवा कुठची टेस्ट कमी जास्त वाटली असल्यास ती आता इथे मिक्स करून मग कढीपत्ता घालून मिक्स करून मी कढी बाजूला ठेवत आहे। वांग बटाट्यासाठी मिरची, लसूण आणि तेल घालून छान चटणी बाजूला काढून ठेवली। मग कुकरमध्ये तेल गरम करून तेजपत्ता, राई, जिरं, आल्या मिरचीची पेस्ट, लसूण, कढीपत्ता घालून मी इथे मिरची पावडर घातली आहे, ती प्लीज अवॉइड करू शकतात का म्हणजे ती नंतर तिखट होते। नंतर हळद घालून कापलेले बटाटे घालून परतावून घ्यायचे। मग त्यात जिरा धणा पावडर घालून बारीक चिरलेले टोमॅटो घालावे आणि ते एकजीव होईस तोपर्यंत परतावून घ्यावे। मग लसूण, मिरची पावडर आणि तेल घालून केलेली ही बारीक पेस्ट त्यात घालावी। मग खलबत्ता धुतलेलं पाणीही मी त्यात घातलं आहे। यासाठी मी मगाशी म्हटलं की मिरची अवॉइड करू शकता, ती थोडी जास्ती होते। मग थोडंसं मीठ घालून एकजीव करून मग त्यात 4 छेद पाडून अख्खी वांगी घालावी। मग आंबटपणासाठी मी एक अर्धा लिंबू त्याच्यात पिळून घातला आहे। मग कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी मी काढली। जेवायची वेळ आता जवळच आली आहे म्हणून मी फोडणीसाठी तूप गरम केले। त्यात राई, लवंग, दालचिनी, राई तडतडली की मग त्याच्यात घालायची, तेजपत्ता, जिरं तडतडलं की मग ते थंड ताकाच्या कढीमध्ये घालावे आणि अगदी शेवटी उकळी काढावी। आता बघू वांग्याची भाजी कशी शिजली आहे। आता त्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरव्या लसणीची पात घालून बारीक गॅसवर कढी उकळली। बाजरीच्या भाकरीसोबत किंवा फुलक्यांसोबत कढी आणि ही वांग्याची भाजी लोण्याबरोबर सर्व करावी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।